नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात हेलो नंदुरबार यूट्यूब चॅनल. नंदुरबार आणि शहादा शहरासाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सरकारने अखेर अप्पर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी दिली आहे. पण प्रश्न असा आहे की याचा सामान्य नागरिकांना काय फायदा होणार? तुमची कामे खरंच जलद होतील का? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नंदुरबार आणि शहादा या दोन्ही शहरांचा विस्तार खूप वेगाने वाढत आहे. लोकसंख्या वाढत आहे आणि त्याचसोबत सरकारी कामांची संख्या देखील वाढत आहे. एकाच तहसील कार्यालयावर खूप ताण होता. लोकांना तासनतास लाईनमध्ये उभं राहावं लागायचं. छोटे छोटे कामांसाठी देखील अनेक वेळा चक्कर मारावी लागायची. पण आता सरकारने या समस्येवर मोठा निर्णय घेतला आहे. दोन्ही ठिकाणी अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. मित्रहो, तुम्हाला प्रश्न पडला असेलच की अप्पर तहसीलदार कार्यालय म्हणजे नेमकं काय? तर अप्पर तहसीलदार कार्यालय म्हणजे तहसील स्तरावर काम करणारे एक महत्त्वाचे सरकारी कार्यालय जे अप्पर तहसीलदार यांचा देखरेखीखाली चालते. सोप्या भाषेत समजावून सांगायचे तर तुम्हाला तहसीलदार माहिती असेलच. ते तालुक्याचे प्रमुख महसूल अधिकारी असतात. त्यांच्या मदतीसाठी आणि काही कामे स्वतंत्रपणे हाताळण्यासाठी अप्पर तहसीलदार कार्यालयात काय कामे होतात? दाखले, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, जमिनीची कामे, 7/12 उतारा, फेरफार, जमिनीच्या नोंदी, दुरुस्ती, महसूल वसुली, कर गोळा करणे, नैसर्गिक आपत्ती, मदत, पूर, दुष्काळ, नुकसान भरपाई प्रक्रिया, निवडणूक व प्रशासकीय कामे. हा निर्णय का महत्त्वाचा आहे? नंदुरबार तालुक्यात 6 महसूल मंडळे आहेत आणि शहादा तालुक्यात 8 महसूल मंडळे आहेत. इतक्या मोठ्या भागाचे काम एकाच कार्यालयातून चालत असल्यामुळे कामाचा ढिगारा वाढत होता. नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत होता. आता काय बदल होणार? नवीन अप्पर कार्यालय सुरू झाल्यामुळे कामांचे विभाजन होईल. लोकांची गर्दी कमी होईल. कामे जलद पूर्ण होतील. आता काय बदल होणार? नवीन अप्पर कार्यालय सुरू झाल्यामुळे कामांचे विभाजन होईल. लोकांची गर्दी कमी होईल. कामे जलद पूर्ण होतील. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. सध्या काही ठिकाणी कार्यालय सुरू झाले असले तरीही कर्मचारी अपुरे आहेत. म्हणजेच पूर्णपणे सुधारणा होण्यासाठी अजून थोडा वेळ लागू शकतो. अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे देखील अप्पर तहसीलदार कार्यालय सुरू करण्यात आले आहे. पण तिथेही कर्मचारी कमी असल्यामुळे काही अडचणी अजून कायम आहेत. सर्व प्रस्तावाला 2 एप्रिल रोजी मंजुरी देण्यात आली आहे आणि लवकरच पूर्ण अंमलबजावणी होणार आहे. मित्रांनो, या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा कोणाला? आपल्यासारख्या सामान्य नागरिकांना. कारण आता वेळ वाचेल, पैसा वाचेल, सरकारी कामे सोपी होतील. एकंदरीत पाहता नंदुरबार आणि शहादासाठी हा खूप मोठा आणि सकारात्मक निर्णय आहे. पण आता सगळं काही सरकारवर नाही. योग्य कर्मचारी नियुक्ती झाले आणि काम व्यवस्थित सुरू झाले तरच आपल्याला पूर्ण फायदा मिळेल. या नवीन निर्णयामुळे खरंच तुमची कामे जलद होतील का? तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बी हॅपी, शेअर अँड हेल्प इच अदर. थँक्यू.